अखिल भारतीय किसान संघ सभा हे पसून गेले समोर फोटोग्राफर मला ते आणि शेतकऱ्यांचा मुंबईला आपला मोर्चा. तर सर्वप्रथम मी आपल्याला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. पण या शुभेच्छा देत असतानाच मनामध्ये क्लेश आहे, वाईटही वाटतं की या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये, हजारोच्या संख्येमध्ये मोर्चा घेऊन पायी चालत मुंबईपर्यंत येतात. ठीक आहे, फार आमच्यासाठी पण काही फार घोषणावं नाहीये, त्याची आम्हाला सरकारलाही कल्पना आहे, आम्हालाही कल्पना आहे. पण गावित साहेब आहेत, ते नवले साहेब आहेत, मागच्या मोर्चामध्ये ते या ठिकाणी होते. आज या ठिकाणी इंद्रजित गावित साहेब पण आहेत, इथे निर्माणबाई पण आहे, आमचे भिकाऊ राठोड पण आहेत, सुभाषजी चौधरी पण आहेत, कोण मला जणांना मी रामनाथजी पण आहेत. पण आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक मोर्चाला मला सामोरं यावं लागतं. गेल्या वेळी ज्यावेळेला आपला मोर्चा निघाला, तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचलात, त्यावेळेला 8 नाही खूप मोठा अंतर आपण रात्रभर कापलं त्या ठिकाणी. मी अर्ध्या रस्त्याला जेव्हा आपल्याला भेटलो होतो आणि तिथूनच आपण चालत चालत सोमय्या मैदानपर्यंत आलो. मग तुम्ही म्हटलं की आम्हाला पुढेच जायचं आझाद मैदानावर, दुसऱ्या दिवशी 12वी 10वीची परीक्षा होती, त्यामुळे खूप गोंधळ झाला असता. म्हणून आम्ही विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही रात्री मला वाटतं सोमय्या मैदानावर फक्त तासभर तरी विश्रांती घेतली आणि परत आपण 4 वाजेपर्यंत सकाळी आपण चालत चालत, मी आपल्या सोबतच होतो, खूप अंतर आपण चालत आलो आणि चर्चाही करत आलो. तर चर्चेतून मार्ग निघत असतात. शेवटी आपलाही उद्देश आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे, हाच त्या ठिकाणी आहे. आणि सरकार त्यासाठीच असतं. आणि देवेंद्रजी सारखे संवेदनशील नेते असले तर मग तर काही बोलायला नको मलाच वाटतं. पण त्यावेळेला आपण अनेक प्रश्नावर आपण चर्चा केली आणि चालता चालता अनेक प्रश्न सोडवलेले होते. त्यावेळेला अजून मग सगळं झालं, ठरलं, अधिकाऱ्यांसमोर ठरलं, पण आपण म्हणतात की त्यातून अजून काही विषय राहून गेलेले आहेत. नंतर आपण लोकांमधले नेते आहात, कष्टकरी शेतकऱ्यांचे नेते आहात, त्यामुळे आपण वारंवार आपला स्वभाव तो आहे संघर्ष करणं, मोर्चे काढणं आहेत, ते असला पाहिजे. आणि यातूनच मार्ग निघत असतो, यातून चर्चेत एक एक प्रश्न सुटत असतो. मी पण आता 35-40 वर्ष झाले निवडून येतोय, मी पण आमचं सरकार आधी नव्हतं किती वर्ष, पण त्यातून आम्ही अनेक गोष्टी शिकलेलो आहोत. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेला आपले प्रश्न मार्गी लावत असतात. पण आपलं अजूनही म्हणणं आहे की आमचे काही प्रश्न विशेष करून जमिनीचे प्रश्न जो आहे तो महत्वाचा आपला प्रश्न आहे. आणि म्हणून पट्ट्याचा जो प्रश्न आहे तो महत्वाचाच आहे. आज आपण सगळ्या गोष्टींवर आपण त्या ठिकाणी चर्चा केली. आपण प्रजासत्ताक दिनाला आलात त्यावेळेला आपण त्या ठिकाणी चर्चाही केली. त्या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर अशोकराव पण होते, ते मला दिसत नाही म्हणून विचारतो, तब्येत जरा खराब असतील तर वयामध्ये ते आले असतील. पण दोघांची आम्ही आपल्याशी चर्चा केली आणि त्यातून आपण आपले प्रश्न सांगितले. आणि मी म्हटलं त्यावेळेला कमिशनरही होते, रेव्हेन्यू कमिशनर होते, कलेक्टर होते, सगळे जण त्या ठिकाणी होते. आणि त्यातून आपली चर्चा झाल्यावर असं काही दिसलं की काही प्रश्न तिथे सुटतील. मग माझ्या खात्याचे शाळेचे तुम्ही सांगितलं 10 कोटी लोक लागतील, मी सांगितलं 5-5 कोटी करून आम्ही तुम्हाला 2 वर्षात आता देऊन टाकतो, मार्च मध्ये किंवा मार्चच्या आधी डीपीडीसी म्हणून देऊन टाकतो, ते आम्ही तुम्हाला देऊन टाकू. पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही मला सांगितला तो माझ्याच खात्याचा आहे, त्यामुळे तोही तडकाफडकी सुटून जाईल, त्याबद्दल काही अडचण नाहीये. मागच्या वेळी तुम्ही सांगितलं 5-7 बंधारे आहेत, आपण लगेच तुम्हाला तात्काळ बांधून दिलेले होते. आपण अनेक कामं मार्गी लावलेले आहेत, ते राहिले असतील, काही नवीन तयार झाले असतील प्रश्न, ते आपण निश्चित सोडवू. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, त्यांनी मला कालच सूचना दिल्या, आजही मी त्याच्याशी साहेबांशी बोललो. साहेबांनी सांगितलं की तुम्ही बोलून घ्या, काय प्रश्न असतील त्याची चर्चा करा, अधिकारी चर्चा करा, तिथे सोडून घ्या. तिथे नाही सुटले तर मग इथे संबंधित खाते, महसूल खातं असेल, वन विभाग असेल, रेव्हेन्यू आहे त्यात महत्वाचं, माझं खातंही आहे, मला शिक्षण खातं आहे, त्या सगळ्यांचे मंत्री उद्या कॅबिनेट असल्यामुळे त्या ठिकाणी आहे. त्यांना सगळ्यांना आपण सूचित केलंय मुख्यमंत्री कार्यालयाकडून, त्याचे प्रधान सचिव आहेत, त्यांनाही सांगितलेलं आहे प्रश्न आधी तुमच्याकडे आलेले आहेत, त्याच्यावर काय काय आपल्याकडे तोडगा आहे, काय मार्ग काढता येईल, हे आपण त्या ठिकाणी उद्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सगळ्या तयारीत यावं हे आपण सांगितलेलं आहे. आपण बसू, नाही मार्ग निघाला तर काही प्रश्न असेल मग आपण मुख्यमंत्री मोदयांकडे जाऊ. कॅबिनेट संपल्याबरोबर मला वाटतं 12 वाजता कॅबिनेट आहे, 2 वाजेपर्यंत आम्ही मोकळं झालं, 1:30-2 वाजता ते आपण लगेच बैठकीला त्या ठिकाणी बसू आणि निश्चित यातून आम्ही मार्ग काढू. सरकार हे संवेदनशील आहे, आपल्याची कल्पना आहे,
अनेक प्रश्न आपले सुटलेले आहेत, अनेक प्रश्न सुटले आहेत, पण काही राहिले असतील, राहिलेले आहेत, हे आम्हाला थोडेफार प्रश्न राहिलेले आहेत, हे आम्हाला मान्य आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये उद्या चर्चा करून ते प्रश्न निश्चित सुटतील असं अपेक्षा मला या ठिकाणी आहे. आणि आपण इतक्या दूर चालत यावं, खरं म्हणजे मागच्या वेळी तर असं झालं होतं की आता काय करावं, सगळे पायात साल उगलेली, किती आभार होतं, वयस्कर आपल्या सगळ्या आई सगळे त्या ठिकाणी आलेल्या आहेत, माता भगिनी आलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे फार काही आम्हाला याचा काही फार आनंद होतो असं तर मागत नाहीच, आम्हाला वाईटही खूप वाटतं. त्यामुळे खरा मी आपण म्हटलं की आपण साहेब मोर्चा थांबवा नाशिकमध्ये आणि आपण जाऊ, प्रश्न लगेच सोडू. पण साहेबही बाहेर गेलेले होते, 4-5 दिवस 10 वाजता गेलेले होते उद्योगधंदे आणण्यासाठी, आणि म्हणून ते एक भेट होऊ शकली नाही. आणि मला माहित आहे की आपण जरी बोललो तरी पण मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी बोलावं लागेल. आणि म्हणून मग मी पण अगदी धरधाले की फक्त आमच्याशी तिकडे बोला. 2 दिवस मग उशीर झाला, 3 दिवस उशीर झाला, ही गोष्ट निश्चित आहे. पण माझी आता आपल्याला विनंती की आता आपण जिथे आहात उद्या तिथे थांबा, पुढे आपल्याला येण्याची आवश्यकता पडणार नाही, गरजच पडणार नाही. आपण फार त्रास घेऊ नका. उद्या सकाळीच आपण तिथून निघा आणि 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत आपण तिथे पोहोचणार. 12 वाजेपर्यंत तर फार अधिक बरं राहील. लवकर बैठक संपली तर आपण लगेच बैठक संपल्यावर तुमची कॅबिनेट संपल्यावर आपण तुमची बैठक घेऊ. आणि प्रश्न तुम्ही जर सांगितलं की माझी जबाबदारी आहे, निश्चित माझी जबाबदारी या ठिकाणी आहेच. पण प्रत्येक मोर्चाला मीच तुमच्याकडे सामोरं येतो, मीच घेऊन जातो, आपण तिथे सगळ्या विषयावर चर्चा करतो, ही वस्तुस्थिती आहे. पण मला खात्री आहे माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चित आपल्याला जे अपेक्षित आहे ते बरं त्या ठिकाणी करतील. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, सगळेच उद्या त्या ठिकाणी राहतील, सगळं मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे आपले प्रश्न सोडवण्यासाठी उद्याचा दिवस अतिशय योग्य आहे. अन्यथा अजून जर तो हा शुक्रवार गुरुवार असता तर मग अजून शनिवार रविवार सोमवार मंगळवार अजून 5 दिवस आपल्याला वाट बघावी लागली असती. तर हे योगायोग म्हणावा असा की साहेब पण काल आलेत, आपण इतकं झाला, मी पण या ठिकाणी तुम्ही सांगितलं आपलं बोलणं चालूच होतं त्याच्या माध्यमातून. आणि म्हणून हा प्रश्न तात्काळ कसा सुटेल यासाठी आपण उद्याच्या उद्या त्या ठिकाणी प्रयत्न करू. माझी फक्त एवढीच विनंती आहे की आता उद्या आपण त्या ठिकाणी मुक्काम आहे, त्या ठिकाणी थांबा. 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत आपला प्रश्न मार्गी लागेल याची मला खात्री आहे. त्यामुळे पुढे चालत जायचं, आपण त्रास घ्यायचा, थोडं विश्रांती करा. कारण आज रात्री आपण जास्त मला वाटतं ओव्हरटाईम करतात. आपला रोज मुक्काम किती वाजता असतो? लवकर असतो. त्यामुळे आता परत तुम्ही 4 तास तुम्ही जास्त तुम्ही चालतात, त्यामुळे आता फार थकू नका. माझी आपल्याला विनंती आहे की आपण उद्या आता जसे मुक्काम करणार आहात त्या ठिकाणीच थांबा. उद्या आपण बैठक घेऊन आपले सगळे प्रश्न मार्गी लावू.